ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे आपण पाहत असतो की जी काही साक्षी असते ना, ती अक्षरशः भांड्यावाले बनून इथे सचिनला भेटण्यासाठी आलेली असते. खरंच ह्या सायको साक्षीचं काय करायचं देव जाणे. ती आल्याबरोबर सचिन देखील तिच्या समोर आलेला असतो. आता सचिनला तिने चेहरा दाखवलेला असतो, तेव्हा इथे सचिनला खूप मोठा धक्का बसतो, कारण की इकडे कल्पना आणि अस्मिता देखील हॉलमध्येच बसलेले असतात. ती त्याला म्हणत असते, मला तुला भेटण्यासाठी टाईम नाही ना, त्यामुळेच खरं तर मी आलेली आहे, असंही ती म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सायली जी असते ती प्रतिमाच्या केसाची ते मालिश करून देत असते. मालिश करून देत असते तेव्हा इथे खरं तर प्रतिमा म्हणत असते, खरंच तन्वीची इथे परीक्षा होती, मात्र ती एकाही परीक्षात पास झालेली नाही आणि तुझी परीक्षा नसताना देखील तू पास झालेली आहेस, असंही ते सायलीला म्हटलेली असते. आता इकडे सायलीने हुशारीने तिचे 2-3 केस घेतलेले असतात, कारण की त्यांना इथे DNA टेस्ट करायचा असतो. आता ती केस घेऊन त्या पिशवीत एका छोट्याशा टाकून पर्समध्ये ठेवत असते. तितक्यातच खरं तर इकडे जी काही प्रिया असते तिचं लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये असते. ती डायरेक्ट जाऊन इथे सायलीला धडकते. आता सायलीने खरं तर घट्ट अशी तिची पर्स पकडलेली असते, कारण की तिला हे सर्व काही दाखवायचं नसतं. तेव्हा इथे खरं तर हे प्रियाने पाहितलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया स्वतःच्या मनाशी विचार करते, ह्या सायलीने नेमकं पर्स इतकी घट्ट का पकडून ठेवली, हिच्या पर्समध्ये नेमकं असेल तरी काय, असं इथे ती विचार करत असते. आता इथे खरं तर प्रिया ही नेमकं पुढे काय करेल हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे प्रिया घरी जात असते आणि समोरून ही भांड्यावाली म्हणजे साक्षी इथे समोरून आलेली असते. डायरेक्ट जाऊन इथे आता प्रिया तिला धडकते. आता प्रिया आज नेमकं कुणाकोणाला धडकते देव जाणे. धडकल्यामुळे खरं तर जी काही साक्षी असते तिचे सर्व भांडे खाली पडलेले असतात. खाली पडल्यामुळे खरं तर इथे साक्षी खाली वाकलेली असते, त्यामुळे खरं तिचा चेहरा इथे प्रियाला दिसलेला असतो. आता इथे प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इकडे भांड्याचा आवाज ऐकल्यामुळे खरं सायली आणि अर्जुन देखील तिथून जात असतात. त्यांचं देखील लक्ष या दोघीकडे गेलेलं असतं. आता ती यांच्याच दिशेने ते दोघी ते येत असतात. आता हे प्रियाने पाहितलेलं असतं. प्रियाला फार मोठा इथे धक्का बसलेला असतो. आता इथे साक्षीला सचिन आणि अर्जुन पाहतात का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.